नमस्कार फ्रॉम ईश्वरपूर. तर बरेच जणांना सांबार बनवण्यासाठी भरपूर इन्ग्रेडियंट लागतात, त्यामुळं घरी सांबार बनवायचे स्किप करतात आणि बाहेरून आणतात. तर असं न करता घरी जे सामान अवेलेबल आहे त्यात आपण आज सांबार बनवूया. तर त्यासाठी अगोदर कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडली की 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कढीपत्ता. त्यानंतर त्यात कांदा ॲड करून तो छान लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचा. आणि टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायला विसरू नका, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो. आता त्यानंतर त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते 5 मिनटं वाफलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला छान स्मॅश करायचं. आता ह्यामुळं काय होतं, सांबार घट्ट होतं आणि ते पाण्यासारखं पातळ होत नाही. त्यात बेसिक मसाले ॲड करायचे, हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला. आणि ते झाल्यानंतर कुकरला तुरीची डाळ 1-2-3 शिट्ट्या काढून ती छान घोटून घेतलेली ह्यात ॲड करायची आणि त्यात जेवढं सांबार पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. छान उकळी काढून घ्यायची आणि ह्यात मेन इन्ग्रेडियंट ॲड करायचे, ते म्हणजे गूळ आणि चिंच. आता हे टाकायला अजिबात विसरू नका, कारण सांबार ह्याने छान लागते. त्यानंतर त्यात उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाका आणि चला आता आपलं सांबार पण रेडी झालं. आणि अशाच इन्स्टंट रेसिपीसाठी मला फॉलो करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला बाय.